कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील कामगार मागील 10 वर्षांपासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केला। मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र दिली जातील। पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र 15 ऑगस्ट रोजी देणार असल्याचं आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले। आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली। ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरू करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालवण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं। तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरू करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरू करावेत। सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावं। ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत। अमृतच्या जलकुंभाचं काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करावा। ग्रामीण भागातील भुयारी गटारांची कामं सुरू करावीत। डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली। दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिलं। त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी MIDCच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं। यावेळी डोंबिवली शहर सचिव, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, उपशहर प्रमुख संजय विचारे, दत्ता वझे, गजानन मांगळूरकर उपस्थित होते। आज त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत, आलेले गणपती बाप्पा आहेत, नवरात्रोत्सव आहे, सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामा नये, त्यामुळे खड्डे ताबडतोब बुजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी साहेबांनी केली। त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सार्वजनिक मंडळाला 15,000 रुपये दंड एका खड्ड्याला असं जे काही आयुक्तांनी फतवा काढला होता, तेही चर्चा झालेली आहे की कुठल्याही मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा फ्रीमध्येच आहे, पण ज्या कमानीला चार्ज घेत होते जे मंडळाचे कमाने आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली। त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे। उंच इमारती त्यातला त्याबद्दल काही सकारात्मक चर्चा झाली का? नाही होईल। आताच आयवाड असेल, ईवाड असेल, भाग असेल, जी प्रभाग असतील या प्रभागात आताच यंत्रणा चालू झालेली आहेत आणि लवकर साफसफाई होऊन जाईल, त्याच्यात कुठेही दुजावा होणार नाही, चांगल्या प्रकारे तुम्हाला चित्र दिसेल। 65 इमारतीची याचिका करते, आता जी स्टडी आहे ती 2 वर्ष बंद आहे, तर त्याबाबत आपण काय पाठपुरावा केला आहे? नक्की आपण पाठपुरावा करू आणि ताबडतोब अग्निशमन दलाचं कसं सुविधा प्राप्त होतील यासाठी आपण प्रयत्न करू। 27 गावातला जो कचरा संकलन बैठक झाली, त्या बैठकीतले प्रमुख मुद्दे काय होते? आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त सन्माननीय गोयल साहेब यांची या कल्याण डोंबिवलीतल्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक होती। त्याच्यात 27 गावातले 499 कामगार यांना नियुक्तीपत्र द्यायचा विषय, आलेले गणपती बाप्पा, आलेला नवरात्रोत्सव, आलेले सण, या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे, पाण्याचा विषय, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील। त्याचप्रमाणे खरं तर 499 कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की 499 कामगारांना या 15 ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन, आभार मानतो।